मी अभिवादन करतो। खरोखर 2025 आणि 26ची सार्वत्रिक निवडणूक ही निवडणूक पाहिजे तेवढी सोपी नव्हती, परंतु भारतीय जनता पार्टीचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब, तसेच कोटे साहेब, आमदार विजय मालक देशमुख, आमदार सचिनजी कल्याण शेट्टी, तसे शहराचे आमच्या भगिनी शहराध्यक्षा रोहिणीजी तडवळकर आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते जे आमच्यावर प्रेम केलेले आहेत। मित्रांनो, हा जो विजय आहे तो इतिहास आहे। हा इतिहास जर घडवला असेल तर कार्यकर्त्यांनी इतिहास घडवलेला आहे। या कार्यकर्त्यांनी मत टाकल्यामुळेच आम्ही आज नगरसेवक म्हणून या ठिकाणी उभे आहोत। पण मी असं त्यांना म्हणेन की नगरसेवक आम्ही नाही, नगरसेवक तुम्ही आहात, की तुम्ही मतदान केल्यामुळं आम्ही निवडून आलेलो। आजची परिस्थिती प्रभाग 5ची, मागच्या वेळेस माझ्या मिसेससुद्धा या भागातून नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या। त्या 2184 मतांनी निवडून आल्या होत्या, परंतु आता 2184 नाही तर मला 4831 मताधिक्य देऊन या प्रभागाच्या सुज्ञान सर्व कार्यकर्त्यांनी, मतदारांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे, जो भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विश्वास टाकला आहे, माझ्या भगिनी मंदाकिनी ताईंनी टाकलेला आहे, माझ्या दुसऱ्या ताई भवरताई आणि माझे आदरणीय बंधू बिजू अण्णा प्रधाने, या सर्वांनी मला एखाद्या लहान भावासारखं प्रेम करून एवढ्या उच्च मतानं निवडून देण्यासाठी ह्या सर्व लोकांचं, त्यांचे दुसरे बंधू सतीश असतील किंवा आमचे डांगे मामा असतील किंवा हे सगळ्या म्हणजे बाळ्यातल्या लोकांनी अतिशय प्रामाणिकपणे रक्ताचं पाणी आणि पाण्याचं रक्त करून खरोखरच आमचा झेंडा फडकवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे। त्या सर्व मतदारांचं, सर्व कार्यकर्त्यांचं, सर्व पक्षाच्या सर्व लोकांचं मी मनापासून मी माझ्या समाजाच्या वतीनं आभार मानतो। आणि हा विजय हा इतिहास आहे म्हणून नोंद होईल असा इतिहास करण्याचं काम प्रभाग 5च्या सुज्ञान लोकांनी केलेलं आहे। ही मरेपर्यंत विसरणार नाही, ही मी आपल्याला गवाही देतो।